वडाळी टाका वस्तीचा सामाजिक कार्यकर्ते राजू बाबा काळे यांनी सोडवला तात्पुरता पिण्याचा पाण्याचा प्रश्न। सामाजिक कार्यकर्ते राजू बाबा काळे यांच्या पुढाकाराने टाका वडाळीला मिळालं पिण्याचं पाणी। ही बातमी आहे शिवना मादनी प्रतिनिधी दादाराव अप्पर यांच्याकडून। सध्या सिल्लोड तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असून नागरिकांना 2-2 किलोमीटरवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सिल्लोड तालुक्यातील मादनी वडाळी या गट ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वडाळी आणि टाका वस्ती येथे पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून येथील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता शिवना विभागाचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नेते राजू बाबा काळे यांच्या अथक सामाजिक सहकार्यातून आणि ग्रामपंचायत सदस्य दादाराव अप्पर, ग्रामपंचायत अधिकारी HD निंबाळकर यांनी केलेल्या प्रयत्नातून अखेर येथील पिण्याच्या पाण्याचा तात्पुरता प्रश्न सोडवल्यानं टाका वस्ती वडाळी येथील नागरिकांनी आनंदाचा श्वास घेतलाय। मादनी वडाळी ग्रामपंचायत अंतर्गत मादनी वडाळी आणि टाका वस्ती येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि या टंचाईचा सामना विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणावर करावा लागतो। गावाच्या मूलभूत समस्येकडे जर गावाचा प्रमुख म्हणजे सरपंच जर सक्षम असेल तर नक्कीच त्या गावाचा कोणताही उद्भवलेला प्रश्न सोडवला जातो। मात्र मादनी वडाळीचा सरपंच हा मुळातच अकार्यक्षम असल्यानं किंवा विकास काय असतो हे त्याला माहीतच नसल्यानं आजपर्यंत मादनीकरांना विविध समस्यांचा सामना करावा लागलाय। दादाराव अप्पर हे मागील पंचवार्षिक मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी गावाच्या प्रत्येक मूलभूत गरजाकडे एक सुज्ञ नागरिक म्हणून लक्ष दिलंय। त्याचबरोबर वडाळी टाका वस्तीकडे सुद्धा लक्ष दिलं, मात्र सत्ता त्यांच्या हातात नसल्यानं हे काही करू शकले नाही। ज्यांच्या हातात ग्रामपंचायतीची सूत्र होती तेच मुळात कटपुतली सारखे असल्यानं त्यांची सूत्रे इतर कोणी चालवत होतं। त्यामुळे ते फक्त सही पुरतेच मर्यादित 5 वर्ष राहिले। मात्र त्यात त्यांनी फक्त स्वतःचाच विकास करून घेतला, गावाच्या विकासाकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं। दादाराव अप्पर यांनी वारंवार ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये विकासात्मक कामांबाबत ठराव सुद्धा घेतले, परंतु सरपंचच अकार्यक्षम असल्यानं कोणत्याही प्रकारचा गावाचा विकास होऊ शकला नाही। हे मादनी वडाळी टाका वस्तीचे विदारक वास्तव चित्र आहे। दादाराव अप्पर म्हणतात की मी जरी ग्रामपंचायत सदस्य असलो तरी मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। हा संकल्प मनात करून मादनी वडाळी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडाळी आणि टाका वस्ती येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली होती। ती मी सोडवणारच असा ध्यास मनात बाळगून दादाराव अप्पर आणि ग्रामपंचायत अधिकारी निंबाळकर यांनी शिवसेना नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राजू बाबा काळे यांच्याशी सविस्तर मादनी वडाळी ग्रामपंचायत अंतर्गत उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन चर्चा करून वडाळी आणि टाका वस्ती तात्पुरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या वर्षीची उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाण्याचे स्रोत आटले होते आणि ग्रामस्थांना देखील पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती। नागरिकांची ही बिकट परिस्थिती लक्षात येताच एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून दादाराव अप्पर आणि ग्रामपंचायत अधिकारी निंबाळकर यांनी शिवना विभागाचे सामाजिक कार्यकर्ते शिवसेना नेते राजू बाबा काळे यांच्या कानावर ही बाब घालत तातडीनं उपाययोजना करण्याचं सांगितलं। तेव्हा या सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीनं पावले उचलून गेल्या 4 दिवसांपासून टाका वस्ती आणि वडाळी येथे क्रमाक्रमाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। दादाराव अप्पर आणि ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू बाबा काळे यांच्या कानावर ही परिस्थिती सांगून तातडीनं दखल घेत टँकर सुरू केले। यासाठी ग्रामपंचायत सदस्य दादाराव अप्पर यांनी विशेष प्रयत्न आणि सातत्याने पाठपुरावा केला। या लोकप्रतिनिधींच्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच वडाळी टाका गावात वेळेत टँकर सुरू होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। विहीर मालक आणि टँकर चालकाच्या कृपेनं टँकरच्या माध्यमातून गावातील विहिरीत पाणी सोडून एक आगळा वेगळा कृतज्ञता सोहळा पार पडला। संकट काळात गावाला पाणी उपलब्ध करून देणारे मादनी येथील विहिरीचे मालक रतन पाटील आणि कालभिले व संजय पाटील कालभिले तसंच भर उन्हात सेवा देणारे टँकर चालक दिलीप सिंग राजपूत यांचा वडाळी ग्रामस्थांच्या वतीनं शाल आणि पुष्पहार देऊन जाहीर सत्कारही करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती। या प्रसंगी दादाराव काळे, विष्णू अप्पर यांच्यासह वडाळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात टँकर सुरू झाल्यानं वडाळी आणि टाका वस्तीवरील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून समस्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य राजू बाबा काळे आणि ग्रामपंचायत सदस्य दादाराव पाटील अप्पर यांचे मनापासून आभार मानले।